माझा मुद्दा हाच आहे की काही लोक औरंगजेबाला मानतात कारण त्या राजाच्या सकारात्मक गोष्टी माहिती असतात, नकारात्मक गोष्टी माहित असते म्हणून मानते ती. बरंच काय काय माहित असतं. आणि मी औरंगाच्या अवलादीसनी बोलायला लागले, कुठल्या धर्माला नाही हे लक्षात ठेवा. औरंगजेब आल्यानंतर कितीतरी वास्तू उभारल्या गेल्या आणि औरंगजेब म्हणला काही दिवसानंतर या देशामध्ये इंग्रज येणार आहे. ती त्या काळातला प्रत्येक माणूस हा स्वतःचं राज्य वाढवण्याचा प्रयत्न हा करतच होता. त्यांचं सरदार बिरदार यायचं नाही इकडं, बायकांच्यावर रेप करायचं, मंदिरं पाडायची. महादेव नमस्कार. व्यक्तिव्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. औरंगजेब हे नाव थोडं चर्चेत आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, औरंगजेब ह्या नावाला खूप जरा डोंगरावरच लोकांनी नेऊन टाकलेला आहे आणि तो किती नकारात्मक आहे, तो किती खोटा आहे, तो किती क्रूर आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या संज्ञांनी त्याला एक प्रकारचं रूपकच देऊन टाकलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे की असं आपण बघून चालणार नाही. शेवटी ती इतिहासातली एक व्यक्ती आहे, प्रभावित व्यक्ती आहे, त्याच्याकडे आपण एका वेगळ्या नजरेनं पाहिलं पाहिजे. म्हणजे सकारात्मकता आणि नकारात्मकता. कारण आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून त्याचा दुवा शोधायला जातो, त्यावेळी त्या दुव्यामधून काय रे काय बोला लागलायस? अरे लागा छप्पार उडाला डोसक्यावरच. किती अवघड बोला लागलायस. नाव कोणाचं घ्यायला लागलायस? त्या औरंग्याचं. ऐका की ते एखादा म्हणायचं माझ्या बरोबर. महादेव. भट्ट्याना बोल लागा. महादेव. हा, तुम्हाला माईकची गरजच नाही. ती काय असतंय? आवाज पोचतो आपला तिकडे. हे बघा, तुम्ही असं आमच्यावर तुम्ही दाम धपटशाही नाही करू शकत. काय 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 ह्याला काय अर्थ आहे? अर्थाचा अनर्थ केलाय तुम्ही. हे बघा, तुम्हाला राग कशाचा आहे? येटा कसला रचा लागलायस मागाचपासून? टाळक्याच्या वर्ण झाले काय बोलायला लागलायस? ते मग त्याचं बोल. माझं म्हणणं एवढंच आहे की जी लोक औरंगजेबाला मानतात त्या लोकांना त्या औरंगजेबाबद्दल काही नकारात्मक गोष्टी ह्या माहिती नसतात आणि माहिती नसल्यामुळे त्याच्या सकारात्मक. मला सांगा तुम्ही, आता तुम्ही ज्या माणसासनी मानतायचा नाही मानतायचा त्याच्या चांगल्या वाईट किड बिड अंगातलं कसं काय काय माहित असणार का नसणार? तुम्हासनी असणार का नसणार? असतेच काय? काढू का तलवाराने? माहिती असू शकतं. तुम्ही सांगा बघूया, तुम्ही कोणाला मानतायचा? मी तसं आम्ही बुद्धिजीवी लोक आहे. म्हणजे आम्ही खरं आम्ही असं कुणालाही नाही मानत. म्हणजे कुणालाच नाही मानत, आम्ही स्वतःला मानतो. मी सांगू का मानतायचा? हो सांगा सर. केडा, 8 पायाचा केडा आहे अंगात. म्हणजे लई शहाणा. माझ्यासारखं शहाणा नाहीच कोण. नाही म्हणजे संत महात्मा माझ्या नंतर काय असेल ते. माझा रेडा गाभणा म्हणजे त्याला 100 वासरच होणार. एवढा गाभणा काय नाही. हे बघा, तो मुद्दाच नाहीये. कसला मुद्दा आहे मग तुझा? मुद्दा आहे का गुद्द? अहो बोलू तरी द्या मला. का तुम्ही लागायला लागल्यात भावासनं तुझं गुद्द? सगळे मुद्देच तुम्ही भरकटून घेऊन जायला लागलाय. माझा मुद्दा हाच आहे की काही लोक औरंगजेबाला मानतात कारण मी खरं सांगतो, त्यांना त्यांच्या सकारात्मक गोष्टी, त्या राजाच्या सकारात्मक गोष्टी माहिती असतात म्हणून ते त्याला मानतात. ह्याच्याविषयी एवढा मोठा फुगा करून ठेवण्याची काहीही गरज नाहीये. नकारात्मक गोष्टी माहित असतात म्हणून मानते ती. मला विचारा तुम्ही, बरंच काय काय माहित असतंय म्हणून त्याला ती मानत असतात. आणि मी औरंगाच्या अवलादीसनी बोलायला लागले, कुठल्या धर्माला नाही हे लक्षात ठेवा. हे बघा, तो जो राजा होता त्या काळात, राजा म्हणू का छाटूनच टाकीन येतं भाजी कापल्या का. ती जी ऐतिहासिक फिगर आहे म्हणजे औरंगजेब जो आहे, त्या औरंगजेबाबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही त्याला अशा पद्धतीने बघू नका. म्हणजे त्याच्याबद्दलचे संदर्भ जे कसं बघायचं असो सांगा जरा, कसं बघायचं? त्या काळात जेव्हा तो राजा आला, त्या आल्यानंतर त्या किती राजा म्हण. अहो तो औरंगजेब जो आला, औरंगजेब आल्यानंतर कितीतरी वास्तू उभारल्या गेल्या, लाल किल्ला बांधला गेला, एवढ्या मोठ्या भव्य वास्तू बांधल्या गेल्या. त्याच्यानंतर आता बघा त्या वास्तू, त्याचं शिल्पकला बघा,
एक एक गोष्टी बघा, त्यातल्या ते किती प्रभावित करतात लोकांना, देशाचं वैभव वाढवतात. त्या गोष्टी आपल्या आजच्या देशातल्या प्रगतीसाठी, इकॉनॉमीसाठी कितीतरी योगदान देतात. आजच्या काळातले लोक पर्यटनावर त्याच्यावर अवलंबून आहे, त्यांचा रोजगार त्याच्यावर चालतो. होय होय होय, काय होतं माहिती आहे माझे सांगतो मंडळी, या औरंगजेब खिलजी बिलजी यांची सभा भरली होती. हा, आणि औरंगजेब म्हणला काही दिवसानंतर या देशामध्ये इंग्रज येणार आहे ती. हा, नंतर 150 वर्ष राज्य करणार आहे ती, नंतर ती जाणार आहे ती, नंतर हिचं सगळं पर्यटन स्थळ म्हणून लोक इकडे फिरायला येणार आहे ती. त्यामुळे आतापासूनच कामाला लावूया आपण, आहे का नाही? चला चला, इटा कुठं आहेत, कुठं आहेत दगड, चला 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 चुनान. असंच झालं नाही का? हे बघा, तुम्ही 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 हे असं नाही बोलू शकत. औरंगजेब हा जो राजा होता, हा जो माणूस होता, हा माणूस शान शौकतीत राहत नव्हता. तो म्हणजे महागडे कपडे घालणं किंवा कुठल्या तरी अशा वस्तू बांधणं, असे शानू शौकत त्याला अजिबात नव्हत्या. तिची कबर सुद्धा अशी उघड्या, त्यानं मोठी अशी काही ताजमहल सारखी कबर स्वतःची नाही बांधली. शौक लय वेगळं. झेपला नाही औरंगजेब, झेपला नाही. नाव घेतलं वरच्यानं, बरोबर शिक्षा दिली. त्याला शौक नव्हता, कसलाच शौक नव्हता. सल्तनतीचा पण शौक नव्हता. म्हणजे दिल्लीवरनं इकडे काय तो उरुस होता म्हणून आला होता, काय जत्रा होती म्हणून आला होता. चला चला चला, जत्रा आली, जत्रा आली. ह्या अशा लोकांचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. कसला प्रॉब्लेम? हत्ती घोडा घेऊन आला होता की चारा सगळा इकडे मिळत असल्यागत. त्या काळातला प्रत्येक माणूस हा स्वतःचं राज्य वाढवण्याचा प्रयत्न हा करतच होता, आणि बलात्कार करत होता बायकांच्या वरती. सरदारा त्यांचं सरदार बिरदार यायचं ना इकडं, बायकांच्यावर रेप करायचं, मंदिरं पाडायची. हा, हत्ती घोडे घेऊन आला होता, चारा सगळा इकडे मिळत असल्या. हे बघा, सैन्य म्हटलं तर अट्रॉसिटीज हे होणारच. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मला कुणाची बाजू घ्यायची नाही. मी सेंट्रलला उभा आहे आणि मी फॅक्टच्या गोष्टीवर फॅक्ट आणि काही गोष्टी यांना मध्ये ठेवतो आणि मग मी त्याच्याविषयी भाष्य करतो. मध्ये ठेवा, तिकडे ठेवा, इकडे ठेवा. मुद्दा ऐका, माझा मुद्दा ऐका तुम्ही. जेव्हा एखादी स्त्री आणि एखादा पुरुष एकमेकांपासून लांब राहतात, त्यावेळेला रेप होणं किंवा अशा गोष्टी होणं या सैन्याकडून होतात. आणि त्या काळातली तो काळच तसा होता आणि ह्याला अपवाद नाही, असे बरेचसे सैन्य करतात. तुम्ही किती दिवस लांब राहिला होता तुमच्या भार्येपासून, पत्नीपासून तुमच्या? असं काही नाही, म्हणजे मी फक्त साधारण 1 महिना फक्त मी तिच्यापासून लांब आहे. तुमच्या पत्नीला जाऊन सांगतो की तुमचे ही उच्च कोटीचे विचार, धावत 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 येईल इकडं. अरे अरे अरे, माझा नवरा कुठे गेला, हे बघा हे बघा तिचे पाय, अरे पाणी आणा, धुवून पिऊन टाकते, आहे का नाही? काय लागायच्यानं बोलतायसा? ती बोरानपूर लुटलं होतं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी, सुरत लुटली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. कधी कोणाच्या स्त्रीच्या अंगाला हात लावला नाही. तुम्ही हे संस्कार द्यायला लागलाय. पण काय बी म्हणा, औरंगजेब आला याचं लई वाईट वाटलं बघा, कमालीचं वाईट वाटलं. तुम्ही रडलो होमसून. तुम्ही दुटप्पी आहात, तुम्ही दोन तोंडी माणूस आहात. तुम्ही आता एकतरी मी औरंगजेबाला ज्या वेळेला सपोर्ट करत होतो त्यावेळी त्याला तुम्ही विरोध केला आणि आता तुम्ही स्वतःच लागा ऐक की काय म्हणते पुढे मी. खरंच वाईट वाटलं र. मला सांग, ही खिलजी बिलजी बाहेरनं आली आपल्या देशात लुटायला, उंटावरनं सोनं बिनं लादून बिदून घेऊन गेलीत, सगळी बघत बसली होती. नंतर बारी आपली लुटल्याला परत घ्यायची. अहो, आमचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं, आपल्या स्वराज्यासाठी धनाची गरज आहे. त्यावेळी आम्ही जायचो किल्ला लुटायला, जायचं किल्लेदाराला हरवायचं आणि मग यायचं खंडणी घेऊन. नंतर काही दिवस जाऊ द्यायचं. बरं, मग किल्ला भरतोय, तिथं सोनं नाणं येतंय, दारू गोळा येतोय, अन्नधान्य येतंय. किल्ला भरला की आणि जायचं, हरवायचं, खंडणी घ्यायचं, यायचं आणि परत दिवस जाऊ द्यायचं, परत यायचं, हरवायचं. जी त्याला जोरी चढला, जी लुटला, तुम्हाला सांगतो लुटला चड्डीला ठेवलं नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो, हक्कानं लुटला. तर ती मेलं, ती लय वाईट झालं. सोन्याची कुंबडी गेली आमची, काय सांगायचं तुम्हाला. माराय नको पाहिजे होता औरंगजेब, अजून लई लुटायचा होता त्याला. म्हणजे इतिहासाची काही पानं आपण जोपर्यंत धुंडाळत नाही तोपर्यंत आपल्याला इतिहासामधलं खरं किंवा त्यामागचं सत्य हे कधीच कळणार. अरे तुझी पानं घाल चुलीत, नाही पानाच्या वाड्या कर, वाड्या असं फाडून बोळ करून तोंडात घाल. तुम्ही कितीही आवाज दाबण्याचा जरी प्रयत्न केला, दाबत ना, तुझं रडच दाबतो आता मी ह्याला काय बोलणार. मला सांगा, जोपर्यंत औरंगजेबाचे कौतुक करणार औलादी या देशात आहेत, असाच कायदा त्यांना लावला पाहिजे का न ग? आता हा माणूस जर असा शांत शांत तोंड शिवायचं जाग्याला, गप गप्पा तलवार आहे काढू.
ह्या अशा लोकांना योगा आहे. आमचा रोग कुठल्याही धर्माकडे नाहीये. प्रत्येक धर्माच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या असतातच. तुम्ही ठरवा त्यातल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टी मानायच्या. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज का ग्रेट होते? त्यांना मिळालेलं राज्य हे पिढीजात गिफ्ट मिळालेलं नाहीये. त्यांनी ते स्वतःच्या हिमतीवर मिळवले. कुणाच्या पाठीत खंजीर खुपसून ते राज्य मिळवले नाही का, कुणाला दगा करून त्यांनी ते राज्य मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मॉरल्स हे स्वतः तयार केले आणि तेवढ्याच ताकदीने ते इम्प्लिमेंट केले. भले ते स्त्रियांवरचे अत्याचार असोत, शेतकऱ्यांवर केलेले अत्याचार असोत किंवा इतर काहीही असू दे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतरनी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः गेले होते त्याच्या मुलाच्या लग्नाला. स्वतः लग्न लावून दिलं त्याचं. कुठला पॉलिटिशियन आहे जो जाईल एखाद्या मिलिटरी ऑफिसरच्या मुलीचं लग्न लावायला? आहे का कोण? इतके सगळे पराक्रम केल्यानंतरनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आपला राज्याभिषेक करून घ्यावा. आपण राजे आहोत हे त्यांना कळलं. पण आत्ताच बघा काय केलंय काय नाही काहीही माहित नाही. पण कित्येक लोकांना अजूनही राजा बनण्याची घाई आहे. म्हणून सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मानतात.